काय करतोस? ए मला वाटलं काय वाटलं तुला? तू माझ्या जवळ येतेस म्हणून मी तुझ्या जवळ आलो. हेच पाहिजे होतं ना तुला? निघ. तू एक निघ बोलले ना ते निघायचा. ए भाड्या, कुणाला शानपण शिकवतो रे तू? आमच्या गावात येऊन आमच्या पोरींना त्रास द्यायचा नाही. स्वरा, तुला माहित नाही हे लय हरामी पोरग आहे. तू हिच्या घरात घुसला कसा आहे? मीच बोलवलं त्याला इथे. चूक झाली. पराग तू जा. शुभ्यात जा. परत दिसू नको अंधारल्यात. शुभ्या, साला घरी मुलगी एकटी तर काय पण करायचं का रे? अरे मला काय माहितीये चुकीचं असतं. ती पण माझा हात धरत होती. अरे याचा अर्थ हा होतो असं कोण बोललं तुला? मुलींशी कसं बोलायचं माहित नाही का रे याला? हे बंड्या मला कसं कळेल? एकतर माझी आई गेल्यापासून असं प्रेमाने वागणारं दुसरं कोणीच नव्हतं रे. पण ती मला सारखी विचारायची, तू जेवलास का, तुझी कामं झाली का. आम्ही तिची माफी मागणार होतो, पण साला तो पराग मध्ये आला. दगरानं माझी बाईक पोरली नाही, तोच दगड त्याच्या डोक्यात घातला ना. शुभ्या, हे सगळं थांबवायचं आता. अरे डोक्यात गेला तो पराग. तुला स्वराची माफी मागावी लागेल. गणपती संपल्यावर बोलू आपण तिच्याशी. मी चैतूला सांगतो, ती म्हणवेल तिला यार. पण शुभ्या, ते आधी काय मूर्खपणा करू नको यार. तुझी लाईफ बेस्ट होत गेली ना यार. तू असाच शेण खातो. या टायमाला नाही. ए बंड्या, आबा ना. शुभ्या, काय झालं तुला? चल जमा गाडी कर. मला आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे स्वराशी. हे शुभ्या, बंड्या बोललाय ना. तू समजवेल स्वराला. तू शांती ठेव ना थोडी. चुकीचा वागलो रे. चल ना जाऊ तिच्याकडे. बोलतं तिला बाबा मार, मला पण असं बोलणं टाळू नको माझ्याशी. यार झालंय का रे तू? आपण उद्या जाऊया. मी आत्ताच चाललोय तिच्याकडे. तू येणारच का नाही ते बोल. बरा, आई ते काय करतोय? स्वरा हातायला नाही सोडायचा. माझ्यासमोर नाटकं केली हिने. खरं तरीच हेच चालू होतं. हा बोड्याचा चालतो हिला. आता बघ यांची कशी चिरवतो. अख्ख्या कलू ते गावाला आहे. दोघांचं काय चाललंय ते फोन कर. ए शुभ्या, पराग, शिवानी, काळजी नको. ए थांबे. अरे माझा फोन. ए तू कुठे थांब.